बीज प्रक्रिया आपल्याला का करणं गरजेचं आहे, तर आपल्या हळकुंडाला जे काही इजा झालेली असते, आपण हळद पेरल्यानंतर जमिनीमध्ये टाकल्यानंतर जी काही बुरशी असते ते आपल्या हळकुंडाला लागते. बीज प्रक्रिया केल्यामुळे त्यापासून आपल्याला आपल्या बेण्याला संरक्षण मिळते व चांगली उगवण क्षमता होते. बीज प्रक्रिया जर आपण केली नाही तर बऱ्याच हळकुंडाला बुरशी लागल्यामुळे त्या ठिकाणी गॅप पडतो, त्या बेण्यांची उगवण क्षमता चांगली होत नाही. आपल्याला बीज प्रक्रिया करताना वापरायचं आहे फंगीसाईड, ज्यामध्ये अजॅक्सोस्ट्रोबिन 2.50%, थायपोनेट मिथाइल 11.25% व थायमेथोक्झाम 25%. या कॉम्बिनेशनमध्ये काय आहे, दोन प्रकारचे फंगीसाईड याच्यामध्ये असतात आणि एक कीटकनाशक असते की जे आपल्या हळदीला दर्जेदार उगवण क्षमता व बुरशी कुठल्याही प्रकारची लागू न देण्याचं याचं काम आहे. त्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे सीविड हुमिक अमायनो असं असलेलं कॉम्बिनेशन, ज्यामुळं काय होतं की हळकुंडाला ज्यावेळेस सुरुवातीचा पहिला पाऊस पडतो त्यामध्ये दर्जेदार मुळ्या लागून लवकर मुळ्यांची संख्या तयार झाल्यामुळे हळदीला जोमदार कोमटा येतो व ते स्ट्रॉंग येतो व झाडाची वाढ चांगल्या पद्धतीनं होते. तर याचं प्रमाण घ्यायचं आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 400 ml हे जे पहिलं फंगीसाईडचं कॉम्बिनेशन, आणि हे जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला सीविड हुमिक अमायनो हे घ्यायचं आहे 500 ग्राम. याच्या एकूण तुम्ही पाहू शकता ही 200 लिटरची टाकी आहे आणि ह्याचा आपला जे लसण कांद्याचा कट्टा आहे हे आपल्याला पूर्णतः या टाकीमध्ये बुडवायचा आहे आणि ते 5 मिनटं ते 7 मिनटं त्याच्यामध्ये राहू द्यायचा, जेणेकरून आपल्या हळदीला उन्हाळाभर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे हळकुंड जे आहेत ते उष्णतेमुळं चिमलेले आहेत आणि याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे. तर 5 ते 7 मिनटं आपल्याला या पाण्यामध्ये मुरू दिल्यानंतर हळद कांडी पाणीसुद्धा पिते आणि त्यामुळे आपली दर्जेदार उगवण क्षमता होते. हळकुंड हे वाळलेली नसावी, त्यासाठी तुम्ही बेणंसुद्धा निवडून घ्या. बीज प्रक्रिया करायची कधी, की हळद लागवायच्या 2 दिवस अगोदर तुम्ही बीज प्रक्रिया करून ठेवू शकता.